सापानं बेडकीला, पालीला, सरड्याला खाताना आपण ऐकलं असेल, पण विषारी जातीच्या नागानं विषारी जातीच्या घोणस सापाला खाल्लंय हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी विलास. पांडेश्वर या गावातून फोन येतोय. वेळ रात्रीचे 8-8:30 वाजत आले होते. आमच्या घरासमोर असणाऱ्या एका झाडावरती एक भला मोठा साप बसलेला आहे. गेले 2 तासापासून तो साप काही तिथून जाईनाय म्हणून त्यांनी फोनवरती सांगितलं होतं. मी, माझा मित्र रोहित खळदे आम्ही त्या ठिकाणी गेलो. पाहतोय खरंच झाडावरती विषारी जातीचा इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, मराठीमध्ये त्याला भारतीय साप किंवा भारतीय नाग देखील बोलत असतो. अतिशय विषारी समजला जाणारा साप त्या झाडावरती बसलाच कसा असेल आणि बसला तर बसला साधारण 2 तास एकाच जागेवरती तो का बसला असेल म्हणून त्या सापाला मी पकडायचा प्रयत्न करत होतो. साप तसा झाडावरती उंच होता, हात काय पुरत नव्हता. स्टिकच्या साह्यानं त्याला काढायचा मी प्रयत्न करत होतो. तसा त्या सापानं त्याच्या तोंडामध्ये असणाऱ्या पोटातून एका विषारी जातीच्या घोणस सापाला बाहेर काढलं. साप होता नाग आणि नागाने खाल्लं होता विषारी जातीचा घोणस साप. हे काय मला ते समजलंच नव्हतं. एवढ्या मोठ्या सापानं एवढा मोठा विषारी जातीचा साप खाल्लाच कसा असेल. शेवटी फायनली त्या सापाची मी शेपटी पकडली, पण साप उंच असल्यामुळं पुन्हा मला ते शेपटी सोडावी लागली आणि नंतर मी त्याला झाडावरती शोधू लागलो. तोपर्यंत त्या विषारी जातीच्या नागानं फणा काढून माझ्याकडं पाहतच होता. स्थानिक गावकरी देखील गोळा झाले होते. घरासमोर एवढ्या विषारी जातीचा मोठा नाग आलाच कसा असावा, अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी साप पकडतो आणि प्रत्येक सापाबद्दलच्या असणाऱ्या तुमच्या प्रश्नावरती उत्तर देतो, मी त्यांना सांगत होतो. फायनली त्या सापाला मी हातामध्ये पकडून झाडाच्या खाली घ्यायचा प्रयत्न करत होता, पण झाडामधून साप काही निघायचं नावच घेत नव्हता. कसेबशी त्या ठिकाणी असणाऱ्या झाडाचे मी फांदी तोडू का असं त्या कुटुंबाला विचारलं. त्यांनी म्हणले काही हरकत नाही, असणाऱ्या त्या झाडाची फांदी तो तोडूही शकतो. साप अतिशय विषारी. या दिवसामध्ये तुमच्या घराच्या शेजारी भोवताल असे साप तुम्हाला पाहायला भेटतात. मी साप पकडतोय म्हणून तुम्ही कुणी साप पकडायचा प्रयत्न करू नका. गेले अनेक दिवसांपासूनचा असणारा अनुभव, प्रत्येक सापांची असणारी जाती हे मला पाठ आहे. फायनली त्या झाडाची फांदी तोडली, साप खाली घेतला. सापाने फणा काढलाच होता. पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यापूर्वी त्याला बरणीमध्ये किंवा पिशवीमध्ये भरावं लागतं. फायनली त्या असणाऱ्या सापाला पकडून मी त्या असणाऱ्या ठिकाणी पिशवीपाशी गेलो आणि त्या सापाला घेऊन मी सोडणार होतो. स्थानिक लोक व्हिडिओ काढायला मग्न होते. फायनली त्या सापाची लांबी 5 फुटापेक्षाही जास्त होती. इतका मोठा साप आणि त्याच्यासमोर असणारा हाच तो घोणस साप. या घोणस सापाला त्या असणाऱ्या विषारी जातीच्या नागानं खाल्लं होतं. मित्रांनो, आजपर्यंत तुम्हाला कधी असा व्हिडिओ पाहायला भेटला आहे का? विषारी जातीच्या सापानं विषारी जातीच्या घोणस सापाला खाल्लं होतं. कॅरी बॅग आणली, त्या असणाऱ्या पिशवीमध्ये साप भरून त्याला मी आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला घेऊन जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल विलास नाईकला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.